क्रिकेट हा जगातला असा एकमेव खेळ आहे ज्या खेळाच्या निकालावर बरेच फॅक्टर अफेक्ट करतात. म्हणजे आजूबाजूची जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीनुसार या गेमचा निकाल लागतो. क्रिकेट खेळामध्ये जे बॉल वापरतात ते सुद्धा या मॅचच्या निकालावर अफेक्ट करतात. अख्ख्या जगामध्ये 3 प्रकारचे बॉल वापरले जातात. त्यापैकी भारतामध्ये SG कंपनीचा बॉल वापरला जातो. त्याचप्रमाणे इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये फक्त ड्यूक कंपनीचा बॉल वापरला जातो. आणि बाकीचे जितके काही देश आहेत जे क्रिकेट खेळतात त्या प्रत्येक देशामध्ये कुकाबोरा नावाचा बॉल वापरला जातो. SG कंपनीचा बॉल हा भारतीय आहे, ड्यूक कंपनीचा बॉल हा इंग्लंडचा आहे आणि कुकाबोरा हा ऑस्ट्रेलियामध्ये तयार होतो. आता या तिन्ही बॉलमध्ये फरक काय आहे आणि त्याचा परफॉर्मन्स कसा असतो हे जर सांगायचं झालं तर SGचा जो बॉल असतो त्याची जी शिलाई असते ती हँडमेड शिलाई असते आणि त्याची शिलाई ती वर आलेली असते, जास्त असं कडक असते. त्याच्यामुळे होतं काय की ज्यावेळी आपण बॉलिंग करतो इंडियामध्ये मोस्टली तर हा बॉल लवकर खराब होत नाही. त्यामुळे होतं काय की रिव्हर्स स्विंगला सुद्धा हा बॉल खूप वेळ मदत करतो आणि स्पिनरसाठी मोस्टली हा बॉल खूप लाभदायक असतो. आता दुसरा बॉल म्हणजे ड्यूकचा बॉल. ड्यूकचा बॉल हा मोस्टली इंग्लंड आणि वेस्ट इंडिजमध्ये वापरला जातो. आता ड्यूकचा बॉलसुद्धा सेम SGच्या बॉलसारखाच असतो. त्याचीसुद्धा जी शिलाई असते ती हँडमेड असते आणि त्याचीसुद्धा शिलाई अशी वर असते आणि ती कठीणसुद्धा असते. त्यामुळे ड्यूकचा बॉलसुद्धा स्पिनरसाठी आणि स्विंगसाठी लाभदायक असतो आणि तो दीर्घकाळ टिकतो. म्हणजे जवळपास 40-50 ओव्हरपर्यंत तो चांगल्या कंडिशनमध्ये असतो. त्यामुळेच इंग्लंडमध्ये जर तुम्ही कधी मॅचेस पाहिल्या तर तिथे ना जास्त स्विंगला हा बॉल मदत करतो. कारण इंग्लंडमधलं जे काही हवामान आहे त्या हवामानाला अनुकूल असा हा बॉल असतो. तिथले पिचेससुद्धा तसेच बनलेले असतात. त्यामुळं जिमी अँडरसन ज्यावेळी इंग्लंडमध्ये बॉलिंग करतो त्यावेळी तिथला जो काही स्विंग असतो तो बघण्यासारखा असतो. आणि तिसरा चेंडू जो आहे तो आहे कुकाबोरा. तर कुकाबोरा कंपनीचा जो बॉल आहे तो इंडिया, वेस्ट इंडिज आणि इंग्लंड सोडून अख्ख्या देशांमध्ये वापरला जातो. कुकाबोरा बॉलची खासियत अशी आहे की त्याची जी शिलाई असते ती मशीनवर केलेली असते आणि ती जी शिलाई असते ती थोडी नरम असते. 20-30 ओव्हर झाल्यानंतर ही शिलाई थोडी आतमध्ये दबली जाते, इतकी ती वर नसते ॲज कम्पेअर टू SG आणि ड्यूकच्या बॉलसारखी. त्याच्यामुळे हा चेंडू लवकर खराब होतो. त्यामुळं हा स्विंगसाठी इतका मदत करत नाही आणि स्पिनरला तर हा अजिबात मदत करत नाही. त्याच्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या खेळपट्टीवर आणि आफ्रिकेच्या खेळपट्टीवर मोस्टली स्पिनरला मदत होत नाही. त्याचं कारण हा कुकाबोरा चेंडू असतो. तिन्ही बॉल्सबद्दल मी तुम्हाला माहिती सांगितलेलीच आहे. अख्ख्या जगामध्ये कुठल्या देशामध्ये सगळ्यात भारी टेस्ट क्रिकेट खेळलं जातं? तुम्ही आजपर्यंत पाहिलेली सगळ्यात भारी टेस्टची सिरीज कुठल्या देशामध्ये खेळली होती हे नक्की कमेंट करून सांगा.